नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागात पत्रकारांचे कार्य उल्लेखनीय. तुकाराम बाबा महाराज. श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार. जत तालुका हा दुष्काळी तालुका असून या तालुक्यात आपल्या लेखणीतून शासन प्रशासनाला जागे करणे, समाज जागृती करणे हे अवघड कार्य, पण अवघड कार्य दुष्काळी जत तालुक्यातील पत्रकारांनी प्रामाणिकपणे केले. आज दुष्काळी जत तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव जिल्ह्यात, राज्यात आपला नावलौकिक करत आहेत. दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा, दुष्काळाचा, विविध सामाजिक प्रश्नांचा वाचा फोडण्याचे काम पत्रकार बांधवांनी केले. जतसारख्या दुष्काळी भागात पत्रकारांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा मान्य तुकाराम बाबा महाराज यांनी केले. जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रम येथे श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने जत तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून तुकाराम बाबा महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तुकाराम बाबा महाराज यांची आई व वडील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील, शहराध्यक्ष भूषण काळगी, मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पवार, अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनराज वाघमारे, पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष मारुती मदने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने सर्व पत्रकारांचे छायाचित्र असलेले कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. जतसारख्या दुष्काळी भागात पत्रकार बांधव जोमाने कार्य करतात. अनेक विषयाला वाचा फोडण्याचे कार्य करतात. समाजातील तळागाळापर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी, समाज जागृतीसाठी जी त्यांची धडपड सुरू असते ही कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला जतकरांनी पाठबळ द्यावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले. अजित पाटील यांनी जतमध्ये पत्रकार बांधव यांचे योगदान सांगण्याबरोबरच प्रत्येक पत्रकार बांधवांनी स्वतःच्या पायावर उभा राहावे असे आवाहन करून तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याला तोड नाही. श्री संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत कार्य करत असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी दिनराज वाघमारे, मारुती मदने, दत्तात्रय सावंत, राहुल संकपाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, मोहसिन मनेर, विवेक टेंगले, विशाल महानूर, रामचंद्र नसिंगे, रामदास शिंदे, विक्रम कांबळे, बाळासाहेब मोठे, श्री एरनलाल, फारुख नदाब, जयदीप मोरे आदी उपस्थित होते. 7 जूनला संघ ते मुंबई मंत्रालय पाण्यासाठी पायीदिंडी. जत तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी येईपर्यंत आपला पाण्यासाठीचा राजकारण विरहित लढा सुरूच राहणार आहे. येत्या 7 जूनला पुन्हा संघ ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायीदिंडी काढण्यात येणार असल्याचे यावेळी माननीय तुकाराम बाबा महाराज यांनी जाहीर केले. एक मानवतावादी यांच्या अध्यक्षतेखाली बाबाजींचे माता पिता दोघेही, आई आणि अण्णा दोघे उपस्थित आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र रासपचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष, एक युवक नेतृत्व, हे गाडगे महाराजांनी जे शिकवण दिलेली आहे त्याचा प्रत्यय आज आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो. ज्यावेळेला मी लहान होतो, तुकाराम बाबा बागडे महाराजांचं कीर्तन प्रत्येक वर्षी आमच्या माडगाव गावामध्ये असायचं आणि आमचे वडील स्वतः निमंत्रण द्यायला जायचे. त्यांना वयात उठता येत नव्हता, त्याला उठून उभा करायचं बाबांना, आणि ज्या वेळेला टाळ मृदंग वाजायचा त्यावेळेला बाबा नाचायचे. त्यांच्यात ऊर्जा कुठली होती, उठता बसता येत नव्हतं. तुम्हाला साहेब बरोबर आपल्या सर्व जत तालुक्यातल्या पत्रकारांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. 6 जानेवारीला दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं आणि हेच वृत्तपत्राची सुरुवात म्हणजे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची आठवण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. जत तालुक्यातल्या संघमध्ये आपण सुद्धा आश्रमामध्ये
हा असा दिव्य असा जो कार्यक्रम आहे हा इथं पार पडतोय. अर्थातच या सर्वांचं जे श्रेय आहे ते चिखलगीर भयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांचं आहे. आज ते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नेतृत्व वक्तृत्व म्हणून यांना ओळखलं जाते अजित कुमार पाटील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले रासपचे शहराध्यक्ष भूषणजी काळगे. मित्र एकत्र कधी येणार काय हा विचार मनामध्ये घेतला आणि त्या तिघा मित्रांनी पुन्हा एकदा तितक्याच जोमाने धावत पळत आले. एकामेकाला कडकडून मिठी मारल्याने विचारलं, दादा की आज आपल्या दोघांचा वाद निर्माण झालाय, आपण परत कधी भेटणार का? त्या धनाला विचारलं, तू कुठं भेटणार? त्याने सांगितलं, मी की जिथं बँक आहे, जिथं पैसा आहे त्या ठिकाणी मी भेटणार. ज्ञानाला विचारलं, तू कुठं भेटणार? ज्ञानाने सांगितलं, मी मस्जिद चर्च शाळा या ठिकाणी मी भेटणार. त्या दोघांनी मिळून विश्वासला विचारलं, अरे तू कुठं भेटणार? तो डोळ्यातून पाणी काढून रडू लागला, खाली बसला आणि सांगितलं, दादा मी पुन्हा कधीच भेटणार नाही. का? मी एकदा गेलो ना तर मी परत कधीच येणार नाही. तो विश्वास बोलत्याला बघितलं मंडळी आणि डोळ्यातून हसू रडू लागले. का? तर माणसाचा एकदा विश्वास गेला तर तो माणूस कधी देखील पुन्हा स्टँड होऊ शकत नाही. तो विश्वास तसाच कायम ठेवण्यासाठी तुम्ही सर्वजण इथून पुढच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीने कार्य करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण माझ्यावरती टाकलेला विश्वास, त्याच पद्धतीची भक्ती, त्याच पद्धतीचं प्रेम इथून पुढच्या कालावधीमध्ये राहो. आम्ही श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य करतोय ते जनतेपर्यंत इथून पुढच्याही कालावधीमध्ये असंच आपण पोच करावं, जेणेकरून त्याचा उद्देश पुढच्या माणसाने त्या माणसाला सहकार्य होईल, त्या माणसाला एक चालना भेटेल, तालुक्यामध्ये एक नवीन ऊर्जा भेटेल, एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि पुन्हा एक वेळ तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.